आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर BS भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत। निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी। बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड, मिरज। माझं पक्षात कुणीही ऐकत नाही। खासदार अशोक चव्हाण राजीनाम्याच्या तयारीत असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण हे नाराज असून ते राजीनाम्याच्या तयारीत असल्याच्या संदर्भात त्यांचीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे। मात्र कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे आमचं काम आहे। मी क्लिप ऐकलेली नाही असं चव्हाण यांनी सांगितलं आहे। चंद्रपूरच्या उमेदवारीवरून नाराज झालेल्या एका कार्यकर्त्यासोबतच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप सोशल माध्यमांवर व्हायरल झाली आहे। यामध्ये चंद्रपूरच्या उमेदवारीबद्दल चर्चा सुरू असताना अशोक चव्हाण हे मी स्वतः राजीनामा देण्याच्या मनस्थितीत आहे असे बोलल्याचा संवाद आहे। या विषयावर बोलताना अशोक चव्हाण म्हटले की खासगी संभाषण पब्लिक डोमेन मध्ये टाकण्याचा विषय नाही, हे अंतर्गत विषय आहेत। चंद्रपूरमध्ये काही प्रश्न निर्माण झाले आहेत। कार्यकर्त्यांचे मनोबल राखणे माझं काम आहे। मी क्लिप ऐकलेली नाही। चंद्रपूर संदर्भात वादाचे विषय आहेत। कार्यकर्ते नाराज आहेत असेही ते म्हणाले। हॅलो, गुड मॉर्निंग सर। चंद्रपूरवरून बोलून राहिलो सर, राजूरकर। हा बोला सर, विनायक बांगडेला तिकीट झाली सर जाहीर। सर आपला कॅन्डिडेट शुअर आहे ना सर? महाराष्ट्रामध्ये अशी एकही जागा नाही सर, चंद्रपूरमध्ये शुअर आहे ना सर? अहो तुम्ही जे म्हणताय तिकडे मुकुल वासनिकांशी बोलून घ्या, माझ्याकडून पूर्ण समर्थन आहे, पण काही इथल्या लोकांना साहेब समजत नाही। साहेब आम्ही पूर्ण साहेब, मी म्हणून नाही सर, विनायक बांगडे बरोबर आहे। मी तुमच्या बरोबर आहे या सगळ्या विषयामध्ये, समजून घ्या। मुकुल वासनिक काहीच नाही सर, तुमच्या पुढे काहीच नाही सर। तुम्ही पूर्ण महाराष्ट्र सांभाळता सर। मुकुल वासनिक माझ्या इथे कोणी ऐकायला तयार नाही। खूप प्रयत्न केला, मी सुद्धा राजीनामा द्यायच्या मनस्थितीमध्ये आहे। जरा बोलून घ्या तिकडे वासनिकांना, सांगून द्या। साहेब खूप परेशान आहे साहेब, तो सीट क्लिअर आहे ना साहेब, यांना जड जाते काय जाते माहित नाही साहेब। तुम्ही जरा बोला, आमची बाजू मांडा। वडेट्टीवारला सांगा बाजू मांडायला नाही। वडेट्टीवार साहेब ओसंडीच्या आता मागे लागले, काहीच नाही ते आता ओसंडीला। तो या सीटचा फायदा सर ओसंडी साहेबांना आहे ना, आणि माणिकराव ठाकरेंना सुद्धा आहे। तुम्ही जरा बोलून घ्या ना या विषयात। आम्ही काय बोलणार सर, साधारण कार्यकर्ते सर? आम्हाला काही सुभाष भाऊनी सांगितलं नाही, आम्हाला वडेट्टीवारनं सांगितली। आमच्या मनातली तळमळ आहे साहेब। तुमची आणि माझं मत सारखं, पण करू काही ते कोणी माझं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे सर। तुम्ही महाराष्ट्र एवढे सर मोठे पदावर आहेत ना सर, जे खरं ते बोललं पाहिजे। आता काय सर, काय करणार आहे सर? तेवढी मोठी शीट सर जाणार ना सर। त्या बांगड्यांना सांगा की मी रडू शकत नाही, जास्त सुख त्यांना समजायला पाहिजे बांगडे की काय आहे सर, मला बांगडे सर काहीतरी चेंज करा सर। बेटा बांगड्याला भेटून सांगा बांगडे, सांगून काही फायदा नाही ना सर। त्यांना समजायला पाहिजे तिकीटच नव्हते घ्यायला साहेब पाहिजे, एवढी मोठं खासदार क्षेत्र आहे साहेब। बांगड्यांना सांगा तुम्ही, मग त्याचा नंबर आहे तुझ्या, बांगड्याचा नंबर आहे तुमच्याकडे? आहे मला SMS करा नंबर। ठीक आहे थँक्यू सर, थँक्यू। सेवा सदन लाईफलाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा। सांगली मिरज रोड, मिरज।